तर समजण्या इतकं तरी मराठी यायलाच हवं. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचं. मराठीबद्दल अभिमान असणं चुकीचं आहे का? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सदावर्तेंवर संतापले. हा निर्णय आहे हा प्रताप सरनाईकने आता परिवहन मंत्री झाल्यानंतर घेतलेला नाहीये. हा निर्णय 2019 सालचा आहे. आणि काय चुकीचं बोललो प्रताप सरनाईक? महाराष्ट्रामध्ये जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी चालवायची असेल, तर त्या ड्रायव्हरला मराठी समजण्या इतपत त्या ड्रायव्हरला मराठी आलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचे गायचे, असं योग्य नाही. खासगी उद्योगपती यांना आर्थिक फायदा करून देण्याकरिता महाराष्ट्रातील लाखो ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांची उपजीविका नष्ट करून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा शिवसेनेचे माननीय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांचा 1 मे 2026 पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा माननीय परिवहन मंत्री यांच्या निर्णयाचा निषेध. अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा.